सर्वांचं वेलकम. आज आपण इयत्ता 10वीचा इतिहासाचा पहिला धडा बघणार आहोत. तर या धड्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. तर या धड्यामधले जे अभ्यासातले घटक आहेत ते म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि महत्त्वाचे विचारवंत. या 4 पॉईंट्सवर आपण हा धडा कवर करणार आहोत. तर आता सर्वात प्रथम म्हणजे इतिहास लेखनाची उद्दिष्टे आपण बघूया. इतिहास लेखनाची उद्दिष्टे काय आहेत? तर भूतकालीन घटनांशी क्रमशः संगती लावणे, संगती लावलेल्या घटनांचे आकलन करणे, ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे, भ्रांत कल्पना काढून तथ्य शोधणे. ही आहेत इतिहास लेखनाची उद्दिष्टे. आता इतिहास लेखनाची परंपरा काय ते आपण बघूया. वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हणतात. इतिहासकाराला वाचकापर्यंत जे पोहोचवायचं आहे त्या भूतकालीन घटनांची तो निवड करत असतो. इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्याची लेखनशैली निश्चित होत असते. जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांद्वारे भूतकालीन स्मृतींचं जतन केलं जात होतं. आधुनिक इतिहास लेखात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली आहेत. आपल्याला इतिहास लेखनाची साधनं पाठीमागच्या इयत्तेमध्ये आहेत. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन आणि त्याची वैशिष्ट्ये. आता आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्यानं त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते. मानवानं भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली ते आपण बघूया. 18व्या शतकात इतिहास लेखनात झालेले बदल. 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणं शक्य असल्याचं विचारवंतांना वाटू लागलं. अमेरिका, युरोप येथे इतिहास व इतिहास लेखन यासंबंधी विचारमंथन झाले. इतिहास लेखनात वैज्ञानिक पद्धतीनं ऐतिहासिक घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळं इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेलं. ईश्वरविषयक चर्चा व तत्संबंधीचे तत्त्वज्ञान यांना महत्त्व देणं कमी झालं. विद्यापीठांमध्ये इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान मिळाले. जर्मनीतील विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. विद्यापीठात इतिहासाचा सखोल अभ्यास सुरू झाला. याचा इतिहास लेखनावरही परिणाम झाला. बघा किती डेव्हलपमेंट होत गेली युरोपमध्ये. इतिहास विषयाला स्वतंत्र महत्त्व दिलं गेलं, त्याचा वेगळा अभ्यास सुरू झाला आणि त्याला एक स्वतंत्र स्थान मिळालं. त्यानंतर हळूहळू जर्मनीमध्ये इतिहास विषयाची आधारित विद्यापीठं बनली गेली, अभ्यास केंद्र झाली आणि त्याचा सखोल अभ्यास करणं सुरू झालं. आता इतिहासामधले महत्त्वाचे विचारवंत आपण बघूया. पहिला आहे तो रेने देकार्त. 1596 ते 1650 फ्रेंच तत्त्वज्ञ होता तो. त्याच्या ग्रंथाचं नाव डिस्कोर्स ऑन द मेथड. रेने देकार्तच्या मते ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे.
एखादी गोष्ट सत्य आहे असं खात्रीनं प्रस्थापित होत नाही, परंतु तोपर्यंत तिचा कदापही स्वीकार करू नये. हा त्याच्या ग्रंथातील नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर होता तो व्हॉल्टेअर, 1694 ते 1778. हा सुद्धा फ्रेंच तत्त्वज्ञ होता. त्याच्या ग्रंथाचं नाव होतं कॅन्डिड. व्हॉल्टेअरच्या मते इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यांवरच लक्ष केंद्रित करू नये. तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचाही विचार केला पाहिजे. या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्होल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलं जातं. तुम्हाला रिकाम्या जागेला वगैरे हा प्रश्न येऊ शकतो की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर आहे व्हॉल्टेअरला. त्यानंतर तिसरा जो आहे तो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, 1770 ते 1831. हा जर्मन तत्त्वज्ञ होता. ग्रंथाचं नाव होतं एन्झायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, रिझन इन हिस्ट्री. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्ववेत्त्याने इतिहासाच्या संदर्भात पुढील विचार मांडले. ते कोणते तर, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. वेळोवेळी मिळत गेलेल्या पुराव्यांच्या आधारे इतिहासकाराचे त्या घटनेबाबतचे प्रतिपादन बदलत जाणे स्वाभाविक असते. इतिहासातील कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी द्वंद्ववाद पद्धतीने समन्वयात्मक मांडणी करावी. त्यानंतर द्वंद्ववाद म्हणजे काय? डायक्लेटिक्स. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असं न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतर आहे तो लिओपोल्ड वॉन रांके, 1795 ते 1886. हाही जर्मन तत्त्वज्ञ होता. ग्रंथाचं नाव आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. लिओपोल्ड वॉन रांके याने इतिहास लेखन कसं करावं याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्या ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येतं. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा आणि 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर होता तो कार्ल मार्क्स, 1818 ते 1883. जर्मन तत्त्वज्ञ स्वतःही. ग्रंथाचं नाव होतं दास कॅपिटल. जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्याच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादक साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होते. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. त्यातूनच वर्गसंघर्षाला सुरुवात होते. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. त्यानंतर 6 आहे तो मायकेल फुको, 1926 ते 1984. हा फ्रेंच इतिहासकार आहे. त्याच्या ग्रंथाचं नाव आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज.
मायकेल फुको हा 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता. त्याने पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसतं. भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं आहे. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स ही इतिहास लेखनाची नवी प्रणाली उदयाला आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला. तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणं महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असं म्हणतात. ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली. त्यानंतर आहे ते स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन दे बोव्हॉर या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सिमॉन दे बोव्हॉर यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झालं. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन सारख्या विविध विषयांचा स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. आता हा इतिहास संशोधन करण्याची पद्धती काय आहेत? त्यामध्ये कशाचा कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणं, त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणं, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणं, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणं, ऐतिहासिक माहितीच्या संदर्भात संभाव्य निष्कर्षांची मांडणी करणं, या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात. इतिहास संशोधनाच्या मर्यादा. वैज्ञानिक ज्ञानशाखांप्रमाणेच इतिहास संशोधन प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत यांचा वापर करता येत नाही. यामुळे इतिहासात सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे शक्य होत नाही. इतिहासात घडून गेलेल्या असल्याने त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. त्यामुळं इतिहास संशोधनात मांडलेले निष्कर्ष व नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते. तज्ज्ञ व्यक्तींची गरज. इतिहासाची साधने विश्वासार्ह ठरवण्यासाठी त्या क्षेत्रातील पुढील तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. दस्तऐवजांतील भाषा व लिपी जाणणारे, त्याचबरोबर अक्षरांचं वळण, भाषाशैली कोणत्या काळातील आहे हे जाणकार, दस्तऐवजांसाठी वापरलेल्या कागदाचा निर्मिती काळ जाणणारे तज्ज्ञ, अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे अभ्यासक, दस्तऐवजातील संदर्भाचा माहितीचा अभ्यास करणारे इतिहासतज्ज्ञ. त्यानंतर इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था कोणकोणत्या? तर पुरातत्व, पुरातन वस्तू व वास्तू यांचा अभ्यास करणारी आपली शाखा. त्यानंतर अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र म्हणजे शिलालेख व ताम्रलेख यांवरील त्यातील अक्षरे, प्राचीन लिप्या यांचा अभ्यास करणारी शाखा, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास. अशा पद्धतीनं मी शॉर्ट टू शॉर्ट नोट्स देण्याचा प्रयत्न केला आहे. तो जसं तुम्हाला नोट्स लागतील तशा तुम्ही त्या यूज करू शकता. त्यानंतर आपण बघूया या पाठाचा स्वाध्याय. स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब याला म्हटले जाते.
तर मग अशी मी सांगितलं त्याचं उत्तर आहे व्हॉल्टेअर. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं उत्तर आहे मायकेल फुको याने लिहिला. आता पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हिरोडॉट्स, द हिस्टरीज. कार्ल मार्क्स, डिस्कोर ऑन द मेथड. यापैकी कार्ल मार्क्स ही चौथी जी जोडी आहे ती चुकीची आहे. म्हणजे इतिहासकाराने त्यानं लिहिलेला जो ग्रंथ आहे या दोन्हींच्या जोड्या तुम्हाला अचूक शोधायच्या आहेत. तर त्यापैकी जी शेवटची होती ती चुकीची आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो टिपा लिहा. त्यातली पहिली टीप आहे द्वंद्ववाद. तर द्वंद्ववाद काय आहे? तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असं म्हणतात. त्यानंतरची जी टीप आहे ती आहे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स ही इतिहास लेखनाची नवी प्रणाली उदयाला आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढा पुरता मर्यादित नसतो असा विचार पुढे आला. तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणं महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी 20व्या शतकात प्रथम विकसित केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनास एक निराळी दिशा प्राप्त झाली आहे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं जे आहे ते आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर त्याचं उत्तर आहे इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमोन दे बुव्वार या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सिमोन दे बुव्वार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागले. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे फुको यांच्या लेखन पद्धतीलाच ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. मायकेल फुको हा 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध इतिहासकार होता. त्याने पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले गेले आहे. चौथा जो प्रश्न आहे बघा, तुम्हाला संकल्पना चित्र दिले ते पूर्ण करायचे. तर त्यामध्ये प्रश्न विचारला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. जे विचारवंत आहेत त्यांची नावं तिथं लिहायची आहेत. रेने देकार्त, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, व्हॉल्टेअर, लिओपोल्ड वॉन रांके हे 4 आहेत ते महत्त्वाचे विचारवंत आहेत. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होते. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. त्यातूनच वर्गसंघर्षाला सुरुवात होते. मानवी इतिहास हा या वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती तर या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असून भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथाकथनांशी जोडलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते. मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहास लेखनात घेतला जातो. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमोन दे बोव्वार या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सिमोन दे बोव्वार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. तर काय आहे त्यांचा दृष्टिकोन? तर लिओपोल्ड वॉन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमधून इतिहास लेखन कसं करावं याविषयी मांडलेल्या मतांमधून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक असते. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतींवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता. अशा पद्धतीने आपण इन शॉर्टमध्ये हा पाठ काय आहे ते बघितलेला आहे आणि त्याचा जो स्वाध्याय आहे तो पूर्णपणे आपण स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. यामध्ये काही तुम्हाला शंका आढळली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.